नात्याला काळीमा फासणारी आणि समाजाला हादरवून सोडणारी घटना नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात उघडकी झाली आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या एका आईनं स्वतःच्या पोटच्या 5 मुलांना विकल्याचा संशय व्यक्त होत असून संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणानं संतापाची लाट पसरली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव परिसरातील बरड्याची वाडी येथे घडलेल्या या घटनेमुळे प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सामाजिक संस्थांत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेची ही 14वी प्रसूती होती. प्रसूतीनंतर 2 महिन्यांनी जबाबदारीनुसार तपासणीसाठी घराची भेट घेतलेल्या आशा सेविकेला बाळ घरी नसल्याचं समजताच संशय अधिक गडद झाला आणि पडदा उघडू लागला. महिलेने आशा सेविकेला दिलेल्या माहितीनुसार बाळ आमच्याकडे नाही या उत्तरानंतर मुलांच्या विक्रीचा संशय निर्माण झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी तर महिलेने 4 ते 5 मुलांना पैशांच्या बदल्यात विकल्याचा दावा केला आहे. आर्थिक संकटाच्या कचाट्यात अडकलेली आई हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा स्थानिक पातळीवर रंगली आहे. दरम्यान या प्रकरणात महिला आणि तिच्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. चौकशी दरम्यान मुलांची विक्री नसून 3 मुलांना नातेवाईकांना दत्तक दिल्याचा दावा महिलेने केला आहे. पैसे घेतले नाहीत, आमची परिस्थिती बिकट असल्यानं मुलांना दत्तक दिले असा खुलासा तिच्याकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून सखोल तपासासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. मुलांची खरंच विक्री झाली का की दत्तक देण्यामागे आर्थिक सौदेबाजी लपली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना समाजासमोर अनेक जळजळीत प्रश्न उभे करते. एका आईला आपल्या मुलांपासून दुरावण्याची वेळ का येते? शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत का पोहोचत नाही? गरिबी किती भयावह पातळीवर पोहोचली आहे? नाशिकमधील ही घटना प्रशासन, समाज आणि शासन व्यवस्था यांना हक्क आणि संरक्षणाच्या योजनेच्या अंमलबजावणीचे पुनर्मूल्यांकन करण्यास भाग पाडणारी ठरत आहे.